अरे सायलेंट आहे. तू सकाळीच कुठे बाहेर गेला त्याच काम आहे म्हणून. अरे यार काय मस्त वास येतोय पोह्यांचा. क्वालिटी शेवट राहणे पोहे एकदम घरची आठवण आली यार. होय ना, या घरात शेवटची पोहे कधी खाल्लेली हेच आठवत नाही. अरे एकदा पद्धतीने केले नव्हते का? हो ती करपलेले पोहे ना. करपलेली नाही, जळकी पोहे. मी प्रयत्न तरी केलेला. कसला पोहे चाळण्याचा. असलं पोहे काढण्यापेक्षा मी उपाशी आलो बरं. माझा तर उरत असते त्या दिवशी ते पोहे. तरी पण 2-2 प्लेटा खाल्लेल्या. ते नाही जात होता. नाही लागलाय ना. सायल्यानं काय शेवट केल्या पोहे. नंबर त्याला मांडला कडक. मला पण ऑफिसला जायचं लेट होतं. जा ना निवांत, एवढं काय त्यात. लेट झालं ना तिथे मला दंड लागतो. मला पैसे भरावे लागतात. पैशावर आठवलं आज भाड्याचा दिवस आहे ना. 1 मिनिट नाटकी करू नका. या संध्याकाळी ऑफिसवरून आलो ना रेंट कलेक्शन होईल आणि आज सगळ्यांनी तयार राहावं भाड्यासाठी. हॅलो सर, ते मागच्या शूटचे पैसे पेमेंट राहिले होते, पाठवताय का? पण सर आठवड्यात देतो म्हणलेलं तुम्ही. ओके. काय झालं? पुढच्या शूटला बोलले पेमेंट देतो म्हणून. अकाउंटवर किती आहे ते चेक करतो आधी मी पेमेंट. बरोबर कर चेक. म्हणजे 2000 असले तरी काय विषय संपला, मग काय टेन्शन नाही. का? अरे माझं दे ना यावेळी भाडं, मी देतो परत तुला. हाड जमलं म्हणजे काम झालेलं आहे, आता काय टेन्शन नाही. फक्त 1200 रुपये आहे, त्यात फक्त माझं भाडं जाईल. शे तू कर तुझी जुळणा. यार आता कुठून करू जुळणा. असल्या तर काय भाडं घेतल्याशिवाय राहणार नाही. हॅलो. हा सर, ते मागच्या वेळी शूटचे पैसे राहिले होते, कुठे येऊ आता? हा ठीक आहे. हॅलो. हा अहो दादा, खरंच आपल्याकडे 7चे सिम कार्ड आहे. नाही जपान मध्ये नाही, मी इथेच आहे. अहो कोणाला माहिती नाही, कारण हे सिक्रेट काम आहे. हा अहो फक्त 2 सिम कार्ड बंद झाले 7चे आपल्या महाराष्ट्रात. एक आहे माझ्याकडे, पण तुम्ही जवळच आहे म्हणून मी तुम्हाला एक द्यायला लागलोय. हा लय नाही, 2000 रुपये फक्त ते. हा ठीक आहे. हा थांबा तिथे तुम्ही. बर भाडेच तर सोना झाली. यारे मुलांनो, ज्या दिवसाची आपण महिनाभर आतुरतेने वाट बघतो तो दिवस आलेला आहे. भाड्याचा दिवस. माझ्या मोठ्या भावाचं हे घर ज्या पद्धतीने माझे मित्र सांभाळतात त्याला जगात तोड नाही. काय सांगू, मला किती आनंद होतोय. म्हणूनच या आनंदात या महिन्याचं भाडं माफ होणार आहे.
अरे एक मिनिट मागे असं घेतं. रोहिण्या भाड्याच्या बाबतीत फालतूगिरी नाही चालणार हा? सॉरी मास्तर. अरे मग तू मापात घे ना भाडं. मला शिकवायचं नाही हा. चला आता या सगळे पुढे. अरे चड्डी घालायची रे. हाय अथर्व. काय का वसुली बाहेर वाटायला लागलाय. आज काय पण म्हणा मला सगळं चालेल. बोला. हाय अतुल. हाय रोहन. ऐक ना, बोल ना. फक्त 200 रुपये कमी, पुढच्या महिन्यात देतो. ओके. फक्त 4 दिवस घराबाहेर राहावं लागेल. ठीक आहे, घे सगळंच. थँक्यू. कसला एवढा विचार करतोय? पैसे देऊ का नको काय कळत नाही. अरे आधी पैसे दे मग निवांत विचार करत बस. बरं घे बरोबर असेल. या थोडे पण आहे. नमस्कार मालक. ए नाटक करू नको, पैसे दे इकडे. अरे सोड की पैसे, काय करतोय? सोड की. माझी डावी माझी पापणी फडफडते. बहुतेक योग्य वेळ नाही पैसे देण्याची. अरे तू माणूसच योग्य नाहीस. वेळेचं काय घेऊन बसलायस? सोड पैसे. माझ्या कष्टाचे पैसे नीट सांभाळून ठेवा. उगाच नाटकी करू नको. चल निघित ना. चला रेट कलेक्शन तरी झालास. अरे आपला नवीन मेंबर कुठं आहे? का? का म्हणजे प्रत्येक मेंबरला भाडे द्यावंच लागणार. अरे पण तू काल झालाय ना राहायला घरी. हे बघा, मेंबर भाड्याच्या दिवशी जरी आला तरी पण त्याला भाडे द्यावंच लागणार. कुठून आणणार पैसे तू आतल्या? त्याची कंडिशन आपल्या माहिती आहे ना तुला. बघ ना काहीतरी ऍडजस्ट कर. ऍडजस्ट तर नाही होणार, पण एक उपाय आहे. कसला उपाय? कसला? याला भाडं माफ होईल, पण याला सगळ्यांचं जेवण बनवावं लागेल. परफेक्ट. सकाळच्या पोळ्यावरून तर समजलं साईला एक उत्तम शेफ आहे. तू सायल्या घरी आला ना त्याला सांगा. ओके डन. तो इंस्टाग्रामला नवीन ट्रेंडिंगला आलेला व्हिडिओ माहिती आहे का? कुठला रे? बघितला की. इंस्टाग्रामला आजकाल काय पण व्हायरल होत्या. मग काय, एक दिवस आपण पण ट्रेंडिंगला येणार. 2 मिनिट फोन यायला लागलाय. एका मित्राचा फोन यायला लागलाय. तर आपण वाजायचा फोन असणार आहे. हॅलो बोल ना सम्या भाई. अरे मी बस स्टॉपवर आहे. पॉम पॉम पॉम. ठीक आहे ना, उद्या करणार आहे भाऊ तुझं काम मी. पेप्सी पेप्सी. हा उद्या नक्की करतो. हा ठीक आहे. हा ठेव. रूम काय? आपण आता बस स्टॉपवर आहे. म्हणजे बस स्टॉपवर आम्हाला बसवलंय आता. एवढे वाईट दिवस आले आपल्यावर. आपल्याला रस्त्यावर आणलंय ना. तुला लाभ वाटते का रात्र्या? मोबाईलचा असं गैरवापर कसं काय करू शकता तुम्ही? शाळेत काही शिकवलं नाही का तुम्हाला? नाही. मी काय अतुल सरांच्या लेक्चरला होऊ शकत नाही, कारण मला प्रेशर आलंय. अवघड आहे. अर्धा तास पण होऊन गेलाय अजून आले ना. मला तर वाटते तू अर्ध्या तास वर जाऊ शकते.
सायलेंट असता तर म्हणाला असता कशा कशावर तुम्ही भेट लावताय. त्याला अजून माहित नाही की आपल्या घरात शिंकण्यापासून ते रडण्याचा कोणता प्रकार आहे याची पण भेट लागते. मागच्या वेळी तर वरण्यावरून भेट लागली होती. होय. थांबा आता पिया कधी बाहेर येते ते बघूया. हा. सगळे ठरलेले आहेत कारण मी अर्ध्या तासापेक्षा जास्त बाथरूम मध्ये होता. आज जरा झोप लागायला. अरे ती काय झोपायची जागा आहे. मी निवांतात झोपू शकतोय. अरे मग उद्या सकाळीच बाहेर जायचं ना. तसं पण आता रात्र झाली.